हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता आज तुमच्यासोबत चांदवडच्या देवीचे मंदिर आणि त्याबद्दलची माहिती हे शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या चांदवडची ओळख ही श्री रेणुका देवी मंदिर या ऐतिहासिक वास्तूशिवाय अपूर्णच आहे। चांदवड शहराच्या उत्तरेला मुंबई आग्रा महामार्गावर 1 ते 1.5 किलोमीटर तांबडा डोंगराच्या कुशीत गुहासदृश्य भागात रेणुका आईचे आकर्षक असे मंदिर आहे। मंदिराच्या कळसाला लागून म्हणजे मंदिराच्या जवळच लागून जुना मुंबई आग्रा महामार्ग जातो, जो समोर मी तुम्हाला दाखवते तो। आता मंदिर आणि भाविकांचा विचार करून नवीन मार्गावरून डोंगर खोदून तयार करण्यात आलेला आहे। इसवी सन 40च्या आसपास महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे समजते। शहराकडून मंदिराकडे जातानाचा महामार्गालगतचा एक छोटासा रस्ता लागतो। त्या रस्त्याने मंदिराला जाण्यासाठी जुन्या दगडी पायऱ्या आहेत। त्या पायऱ्या चढून गेल्यावर मंदिराचे भव्य असे प्रवेशद्वार दिसते, ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। पण हा दुसरा मार्ग आहे जो महामार्गापासून अगदीच जवळ आहे, त्यानेच मी प्रवेश करते आता आणि तोच मी तुमच्यासोबत शेअर करते। त्यानंतर प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर प्रशस्त असं पटांगण आहे। भव्य मंदिर समोर दिसतं। पटांगणात उंच उंच भव्य असे 2 दीपमाळा ज्या समोर दिसत आहेत। गाभाऱ्यात अगदी त्रिशूळ तुळशी वगैरे सगळं आहे, जे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचा आहे। बघू शकता या बाजूला राहण्यासाठी धर्मशाळा सुद्धा बांधलेल्या आहेत। त्यानंतर बाजूलाच फूल माळा नारळ वगैरे ओटी सगळं सामान तुम्हाला दुसऱ्या बाजूला म्हणजे या बाजूला बघायला मिळतं। सगळी दुकानं लागलेली असतात इथे। तुम्हाला मंदिरात जे जे सगळं सामान लागतं ते इथे मिळतं। बऱ्याच जणांची कुलदेवता आहे चांदवडची रेणुका देवी, म्हणजे जी माहूरची रेणुका देवी आहे। पण माहूरला जाणं शक्य होत नाही, ती लोक चांदवडला येऊन दर्शन घेतात। तर प्रत्येक वर्षातनं एकदा तरी देवीला यावं, कुलदेवतेला यावं, तिची ओटी भरावी असा तिचा मान असतो। त्यासाठीच मग ओटीमध्ये साडी वगैरे मी सगळं घेतलेलं होतं। चांदवडला जायचंच असं काही ठरलेलं नव्हतं, कारण मी नवरात्रीत एक ओटीची साडी मी बाजूला घेऊन ठेवलेली होती, जी मी चांदवडला आल्यानंतर मी देवीसाठी ओटी भरेन हे ठरवलेलं होतं। पण तुम्ही जर येत असाल तर देवीसाठी ओटी त्यानंतर नैवेद्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरून जरी आणल्यात तरी सुद्धा चालतं। तर बघू शकता जी चांगली साडी आहे ती मी देवीसाठी घेतली आहे। मला माहिती आहे की ते सगळं एकत्र नंतर करणारच आहेत, पण मी माझ्या मनाच्या समाधानासाठी मला जी आवडतीये, जी देवीला छान वाटेल अशी साडी मी देवीसाठी घेतली आहे। तर ओटीचं सगळं सामान वगैरे आम्ही घेतलं आणि त्यानंतर मंदिराकडे निघालो। जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की मंदिरात प्रवेश करताना अतिशय भव्य असा प्रवेशद्वार आहे आणि महामार्गाच्या लगतच आहे दगडी भव्य प्रवेशद्वार, म्हणजे चांदवडचा ऐतिहासिक वैभवाची साक्ष आहे। पावसाळ्यात तर प्रवेशद्वारावरून आणि दगडी पायऱ्यांवरून खाली खळखळणारे पाणी मन मोहून टाकते। प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर बघू शकताय किती प्रशस्त असं प्रवेशद्वार आहे। जुन्या काळातलं आहे, दगडी आहे, त्यामुळे अजूनच सुंदर दिसतं ते। आणि जेव्हा तुम्ही हायवेवरनं बघतात ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं। भरपूर भाविक इथे दर्शनासाठी येतात। बघू शकता हायवेपासून हे अंतर लांब आहे आणि आम्ही जिथून आलो ते हायवेपासून जवळ आहे, त्यामुळे मग तिथूनच येण्याचा पर्याय आम्ही निवडला। त्यानंतर मंदिराच्या प्रशस्त पटांगणामध्ये 2 भव्य असा दगडी दीपमाळ स्वागतासाठी तयार असतात। मंदिराचे आवार अगदी खूप छान सुशोभित केलेले आहे। तिथूनच चंद्रेश्वरी गडावरती चंद्रेश्वर महादेवाचे सुंदर मंदिर सुद्धा आपल्याला दिसते। प्रवेशद्वाराला लागूनच 2 भक्त निवास सुद्धा आहेत, जे बघू शकताय तुम्ही इथे जे बाजूला आहेत ते भक्त निवास आहेत। त्यानंतर आम्ही सकाळी लवकर गेलेलो होतो, त्यामुळे मग काही फार अशी गर्दी होती असं नाहीये। पण इथे सुद्धा बघू शकताय तुम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारावरती बारीक असं नक्षीकाम केलेलं आहे, कोरीव काम केलेलं आहे। त्यानंतर इथे जे मंदिर आहे ते सुद्धा पूर्ण दगडी बांधकामात आहे। त्या मंदिराचा जीर्णोद्धार
अहिल्याबाई होळकर यांनी केला आहे असं म्हणतात. चांदवडकरांचा अभिमानात भर घालणारी अजून एक गोष्ट म्हणजे नवरात्रीत 9 दिवस देवीची मोठी यात्रा भरते. नवरात्रीत आणि चैत्र पौर्णिमेला सुद्धा भाविक धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून खूप मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात. नवरात्रात 9 दिवस येथे घटस्थापना केली जाते. यात्रेत प्रचंड गर्दी असते. मिठाईचे दुकाने, खेळणी वगैरे इतर सुद्धा गोष्टी, आकर्षक रोषणाई, राहाट गाडे पाळणे या सगळ्या गोष्टी असतात. तर देवीची ओटी भरण्यासाठी या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या होत्या. जागरूक असलेल्या रेणुका देवीचे रूप दिवसातून 3 वेळा बदललेले स्पष्टपणे दिसून येते. प्रातःकाळी बालावस्था, मध्यान्ही युवा दिसते आणि संध्याकाळी वृद्धा अशी दिवसातील 3 रूपे देवीच्या मुखवट्यावर स्पष्ट दिसतात. अशा उत्कृष्ट मूर्तीचे सौंदर्य बघण्यासाठी एक वेळ चांदवडला नक्की भेट द्या. खरंच खूप छान आहे. मंदिरात व्हिडिओ घेण्यासाठी अलाउड नव्हतं, पण म्हटलं काका माझ्या सबस्क्रायबरसाठी मला एक छोटा देवीचा व्हिडिओ घेऊ द्या. त्यासाठी काकांनी मला अलाउड केलं. त्यासाठी तुम्हाला इथे एक जय रेणुका माता ही कमेंट करायची आहे आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करायचं आहे. तुम्ही जर विचार करत असाल देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी तर आवर्जून इथे नक्की भेट द्या. कारण बऱ्याच लोकांना आपली ही कुलदेवता आहे हे माहितीच नसतं. 3.5 शक्तिपीठांमध्ये महालक्ष्मी एक, तुळजापूर एक आणि रेणुका देवी एक आणि अर्धशक्तिपीठ म्हणजे सप्तशृंगी देवी. पण बऱ्याच जणांची रेणुका देवी ही कुलदेवता आहे, तिला माहूरला आहे, तिथे जाणं शक्य होत नाही. म्हणून इथे एकदा नक्की भेट द्यावी असं मला वाटतं. खरंच खूप छान मंदिर आहे आणि तुम्ही जर विचार करत असाल भेट देण्याचा तर नक्की भेट द्या. देवीचा परत इथून एक मी व्हिडिओ घेतला. काका म्हटले हो हो तिथून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मंदिरात प्रवेश केल्यानंतर चारी बाजूनी दगडी बांधकाम बघितलेलंच आहे तुम्ही. छतावर कोरलेले 4-5 शिलालेख वरून असे वाटते, पण ते मला काही दिसले नाही. धर्मशाळा 1772 मध्ये बांधलेल्या असाव्यात असं वाटतं. धर्मशाळांमध्ये आणि गाभाऱ्यांमध्ये अगदी समोरच बघू शकता. इथे मी जो तुम्हाला दाखवणार आहे तो त्रिशूळ आहे, तुळशी वृंदावन आहे. गाभाऱ्याच्या पूर्व पडतीस नंदी महादेवाची पिंड, संगमेश्वरावरील छोटी देवी, पादुका, मारुती व माय देवीचा मुख्य मुखवटा आहे. देवीचा मुख्य गाभाऱ्यात तांबडाकार कोर बनवलेला आहे जो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवला. त्यानंतर इथे भव्य असा त्रिशूळ सुद्धा आहे जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितला होता. त्यानंतर हे जे तुम्हाला मी सांगितलं होतं की तांबडा कडा कोरून बनवलेला आहे, तर हे सगळं मंदिर आहे ते त्यातनं बनवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, अगदी छोटीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माझा आजचा छोटासा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. काही चुकलं बाकलं असेल तर लहान बहीण समजून किंवा मुलगी समजून मला नक्की माफ करा. आणि ते मला इथे उलूसं गुंडूसं पिल्लू भेटलेलं होतं, त्याचा छोटासा व्हिडिओ घेण्याचा मोह मला आवडला नाही. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इंस्टाग्रामला स्नेहा संदीप हे ऑफिशियल हे जे आपलं पेज आहे त्यालासुद्धा नक्की फॉलो करा. तिथे माझे सगळे व्हिडिओ अपडेट असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय रेणुका माता, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.